सरकारी कर्मचाऱ्यांना भरघोस पगार मिळूनही लाचखोरीचा मोह सुटत नसल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या म्हणजेच एसीबीच्या 2025 मधील आकडेवारीनुसार राज्यभरात तब्बल 988 अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना जाळ्यात अडकलेत. यासाठी एसीबीने एकूण 669 कारवाया केल्यात. यामध्ये नाशिक परिक्षेत्र लाचखोरीत राज्यात अव्वल ठरलं असून सर्वाधिक 210 लाचखोर एसीबीच्या जाळ्यात सापडले. नाशिक विभागात एकूण 138 कारवाया करण्यात आल्या. नाशिक नंतर पुण्याचा क्रमांक लागतो. पुणे परिक्षेत्रात 176 लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 160, ठाणे परिक्षेत्रात 124, अमरावतीत 100 आणि नांदेडमध्ये 78 आरोपी जाळ्यात अडकलेत. विशेष म्हणजे राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लाचखोरीचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचं दिसून आलंय. मुंबई परिक्षेत्रात 62 लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान केवळ लाचखोरीच नव्हे तर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा करणाऱ्यांवरही एसीबीने कारवाईचा बडगा उगारलाय. गेल्या वर्षभरात अशा 17 आरोपींविरुद्ध 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नांदेड परिक्षेत्रात सर्वाधिक 4 प्रकरणे उघडकीस आली असून मुंबई, ठाणे आणि पुणे परिक्षेत्रात प्रत्येकी 2 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील 8ही परिक्षेत्रांमध्ये एसीबीची नजर सतत लाचखोरांवर असून अशा कारवायांमुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.